नमस्कार. महाराष्ट्र शासन नाशिक जिल्हा महिला आणि बाल विभाग यांच्या अंतर्गत स्नेहकला पथक आम्ही आपल्या समोर एक पथनाट्य सादर करतोय. आपल्या सगळ्यांचा एकच नारा, आपल्या सगळ्यांचा एकच नारा, खेळू आपण. काय ग, तू का खेळत नाही आमच्या? तू पण ये ना खेळायला. मी नाही खेळणार. का ग, का नाही खेळणार तू? आता मी ना मोठी झाली. कधीपासून मोठी झाली तू? तू आमच्या एवढीच आहे ना? शाळेत जातो ना आपण. अगं काय 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 तुम्हाला माहितीये का? काय काय माझं ना तुझं आपण एकाच वर्गात आहे ना. माझी आजी म्हणते काय काय आता तू मोठी झालीये, हा आता तू खेळायचं नाही, हा घरातली कामं शिकायची. हा आजी मी आली बाई शाळेतून. हो. तुला सांगितलं ना शाळेला जायचं नाही. शिकून कोणाचं भलं झालं का? तुझं भलं व्हायचंय. हा, घरात भाकरी करावा, कोड्यास करावा. तुला उद्या नवऱ्याच्या घरी जायचंय ना, का शाळा शिकून तुझं भलं व्हायचंय? चल बाई घरात पण भाकरी माझ्या बनव. सगळ्या मैत्रिणी तर शाळेत जाते ना, मला पण शाळेत जायचंय. तुला सांगितलं ना आता तुझं लग्न ठरलं, तू शाळेला जायचं नाही. तू आता भाकरी बनवायच्या, तू आता चूल आणि मुलंच बघायचं. समजलं का? चल बाई घरात. आई आई कशी ओरडत आली? मी आता कोणाचंच काहीच ऐकणार नाही. अजिबात कोणाचं काय ऐकणार नाही. आणि मी कुठेच जाणार नाही घर सोडून. नाही तुला सांगते घर सोडून जायला. पण मी जाणारच नाही, कुठेच नाही जाणार मी. काय अशी चिडचिड करते? काय काय झालं? काय सांग. अगं मला शिकायचंय, मोठं व्हायचंय. माहितीये म्हणून तर तुला छान शिकायला. मला तुझ्यासारखे शिक्षिका व्हायचे, मग कशाला मला घराच्या बाहेर पाठवलं? डॉक्टर मी तर खूप म्हणजे खुश आहे तुला ते शाळेत शिकवायला पाठवलं. पण तू असं काय म्हणते मला पाठवायचं? पण तू आता मला घराच्या बाहेर पाठवलं नाही ना. कसं काय म्हणजे? तू आता माझं लग्न करून देशील? अरे बापरे, कोणी सांगितलं तुला एवढ्या लहान वयात लग्न? अगं माझ्या वर्गात एक मैत्रीण आहे, तिचं लग्न ठरलंय आता. तिच्या घरचे म्हटले तू मोठी झाली आता, मग तुझं पण लग्न करायचंय. काय बोलतेस? हो, मग तसं तू माझं पण लग्न लावून देशील. चल चल मग आपण जाऊ तिच्या घरी बघायला. हो बोलतेस ना? हो खरं, तिचं लग्न ठरलंय आता. तिच्या घरचे म्हटले मजा केला असेल एवढ्या 7वी 8वी शिकणाऱ्या पोरीचं काय लग्न ठरतं? नाही, तिची आजी म्हटली की तू आता ना शाळेत नाही जायचं असं म्हटली. चल मग आपण बघूया. हो बघू लगेच बघू. चला नाटक बघा. कसं येणं केलं? काय सांगू ते याच्या वर्गात शिकते ना ती मैत्री. तिचं लग्न ठरलंय आणि आता ती 7वी 8वीचीच आहे. तिनेच सांगितलं, ही रडत रडत आली आणि नाही असं होऊ शकत नाही. चलत आपण चला मला दाखवूया. हो चला लगेच जाऊ. आजी कोण आलं ग? अहो अगं बाई, या अगो बाई, मास्तरीन बाई आली. जाग जा, पाणी घेऊन ये जा. नको पाणी वगैरे काय नको. आम्हाला काय पाणी वगैरे नको आहे. तुमचं काय चाललंय? म्हणजे तुमच्या नातीचं तुम्ही लग्न ठरवलंय? नाही कोण म्हटलं असं? मला कळालं असं. आपल्या गावात आहे असं चालणार नाही. अहो पण आता मला 4 नाती आहे. मग एका नातीचं लग्न उरकलं पाहिजे का नाही? नाही एवढ्या लवकर अजिबात नाही. बालविवाह करायचा नाही, कायद्याने तो गुन्हा आहे. काय कायद्याने गुन्हा बिना नाही. हे आम्ही 12 वर्षाचा असताना आमच्या बापाला आमचं लग्न करून दिलं का नाही?
काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आता हे चालत नाही. काळाला काय धाड भरली होय? हो, धाडच भरली. हो तसं सांगा समजून. नाहीये, तसं नाहीये. हे बघा आता एवढे लहान वयात किती छोटे आहेत ते अजून, अल्पवयीन म्हणतो आपण, अगदी 13-14 वर्षाच्याच. आणि अशामध्ये स्त्रीचं म्हणजे चांगली वाढ झालेली नसते, मुलींची वाढ व्यवस्थित झालेली नसते. तर जर तिचं लग्न लावून दिलं तुम्ही अशा लहान वयामध्ये तर तिला मानसिक त्रास होऊ शकतो, परत शारीरिक आरोग्य तिचं धोक्यात येऊ शकतं. तर ते काळजी घेतली पाहिजे की नाही? अहो मास्तरीन बाई, तसं काही होत नसतं. 13 वर्षाची असताना मला लगीन करून आणलं इकडं, मला 4 लेकरं आहे, मला काय धाड भरली होय? अहो तसं नाही. तिचं एवढ्या लहान वयात लग्न केलं तर तिचे जे मानवी अधिकार आहे ते तिच्यापासून हिरावून जाऊ शकतील ना. असं काही होत नाही. आणि मला छानपणा शिकवायची गरज नाही. जी माझ्या नातीचं लगीन करणार म्हणजे करणार. नाही तुम्हाला माहिती आहे का, कायद्याने हा गुन्हा आहे. 2006 पासून त्याच्यावर कडक कायदे तयार झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही असं करू शकत नाही. आणि या गावात तुम्हाला असं करायचं हक्क आम्ही देणार नाही. शिक्षणाचा अधिकार हिरावून घेत आहे. परत तिचं स्वातंत्र्य, तिचं निरोगी राहणं, तिचं स्वास्थ्य सुरक्षेचा अधिकार आहे, सगळं तुम्ही हिरावून. बरं मला तुम्ही तुमचे कायदे समजून सांगता का? चला मला तुमचे कायदे समजून सांगा. सांगा मग. आजी तुम्हाला माहिती आहे का बालविवाह कायदेशीर गुन्हा आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा आहे. 2006 मध्ये त्याच्यावर कडक कायदा नोंदवला गेला आहे. ह्या कायद्यामध्ये 18पेक्षा कमी मुलगी आणि 21पेक्षा कमी मुलगा असेल तर त्यांचं लग्न होऊ शकत नाही. बालविवाह करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि जो कोणी असा गुन्हा करेल त्याला कारावासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते. म्हणूनच हा गुन्हा आपण केला नाही पाहिजे आणि करून सुद्धा नाही दिला पाहिजे कोणाला. असे काय आढळल्यास तुम्ही महिला हेल्पलाईन 118 किंवा 112 वर तुम्ही कॉल करू शकता. जर तुम्हाला कुठे बालविवाह करण्यात आढळले तर तुम्ही चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098ला कॉल करू शकता किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करू शकता. तसेच तुम्ही अंगणवाडी ज्या आहेत अशा आपल्या आशा वर्कर त्यांच्याशी सुद्धा संपर्क करू शकतात. आणि बालविवाह करणाऱ्या पंडितला आणि जे कोणी पाहुणे मंडळी असतात त्यांना सुद्धा अटक होऊ शकते बरं का. तर हे लक्षात ठेवा. आणि हा एक कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे. बरं आता मला सगळे तुमचे कायदे समजले. तुम्हाला समजलं का? लहान वयात मुलीचं लग्न करायचं नाही आणि केल्यास काय होतं? शिक्षा होते, गुन्हा दाखल होतो. बरोबर. तर आता मला कायदा लक्षात आलेला आहे. तर तुम्हाला पण लक्षात आलेला आहे ना कायदा? कायद्याचं पालन करायचं. लहान वयात जर तुम्ही मुलीचं लग्न केलं तर काय काय होऊ शकतं? जर सपोज ती लहान वयातच आई बनायला लागली तर तिच्या स्वतःच्या जीवाला धोका आहे आणि मुलाच्या बाळाच्या जीवाला पण धोका असतो. म्हणूनच लहान वयात लग्न करायचं नाही. सगळ्यांना नियम वगैरे समजले आणि धन्यवाद सगळ्यांचे की तुम्ही नाटक बघायला जमले. आपला वेळ दिला, वेळ खर्च केला आमच्यावर आणि सगळ्यांनी आवडीचं नाटक बघितलं, चांगला रिस्पॉन्स दिला, चांगला प्रतिसाद दिला, त्यासाठी धन्यवाद सगळ्यांना. सांगायला आलो ना आम्ही, सांगायला आलो ना आम्ही, ऐकायला पाहिजे ना कोणी, ऐकायला पाहिजे ना कोणी, सांगायला आलो ना आम्ही, ऐकायला पाहिजे ना कोणी, सांगायला आलो ना आम्ही, ऐकायला पाहिजे ना कोणी, सांगायला आलो ना आम्ही, ऐकायला पाहिजे ना कोणी, सांगायला आपण सगळे मिळून बढूया. आपला एकच नारा, आपला एकच नारा, बालविवाह मुक्त करू नाशिक जिल्हा नारा, बालविवाह मुक्त करू नाशिक जिल्हा नारा, आपला एकच नारा. बालविवाह मुक्त करू नाशिक जिल्हा नारा. धन्यवाद.